सुस्वागतम. लग्नाची वेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता राघव दरवाजात येऊन विशाल आणि काजलचे सर्व बोलणे ऐकतो. तेव्हा आता सर्व रत्नपारख्यांना राघवने तिथे आणलेले असते आणि पटकन आता राघव दरवाजावर थाप मारत म्हणतो की विशाल बाहेर ये. तेव्हा ते ऐकून आतमधील विशाल आणि काजलला मोठा धक्का बसतो. काजलने तोंडाला हात लावलेला असतो तर काजल म्हणते की आता काय करायचं, तर विशाल म्हणतो की मला ज्याची भीती होती तेच झालं आणि त्या राघवने डाव साधला. विशाल म्हणतो की तुला हेच हवं होतं ना, आपलं नातं सगळ्यांसमोर यावं आणि सगळ्यांना कळावं म्हणून, आणि आता तेच झालं. तर आता इकडे राघव दरवाजावरती थापा मारून दरवाजा उघडायला विशालला बोलत असतो. विशाल म्हणतो ज्या वेळेस मी तुला सांगितलं होतं त्याच वेळेस तो ऐकायला पाहिजे होतं काजल. तर काजल म्हणते की बरोबर आहे विशाल तुझं, यामध्ये सगळी चूक माझी एकटीचीच आहे ना. तुझ्यावर मी मनापासून प्रेम केलं विशाल, तीच माझी खूप मोठी चूक झाली, असे आता काजल विशालला बोलते. तर इकडे राघव म्हणत असतो की विशाल दरवाजा उघड. तेव्हा विशालची आई म्हणते की विशाल आतमध्ये आहे का. विशालची आई म्हणते की तू आतमध्ये काय करतो. तर रत्नाकर म्हणतो की गौरीताई तुम्ही जरा वेळ थांबा. तर आता राजेश्री म्हणते की राघव झालंही तरी काय ते तरी सांग. तेव्हा राघव म्हणतो की आई, हा विशाल जेवढा साधा माणूस दिसतो ना तेवढा तो साधा नाहीये. राघव म्हणतो की विशालचं एका मुलीबरोबर अफेअर चालू आहे आणि त्याच्या गर्लफ्रेंडसोबत तो माझ्या रूममध्ये आतमध्ये आहे. ते ऐकून रत्नाकर, राजेश्री आणि सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो. तर इकडे काजल म्हणत असते की विशाल काहीतरी कर. तर विशाल म्हणतो काय करू आता, थांब मला विचार करू दे. तर राघव तिकडे दरवाजा ठोठावत असतो. इकडे आता राणी ही सिंधूकडे आलेली असते आणि सिंधूला म्हणते की मी तुला सांगते ना सिंधू, माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाहीये. तेव्हा तू विशालसोबत लग्न कर आणि या घरातून लवकरात लवकर निघून जा. बोट करत राणी म्हणते की पुन्हा जर तू या घरात आली ना सिंधू तर खबरदार. तेवढ्यात अन्वी तिथे आलेली असते. अन्वी म्हणते की तू सिम्माला फोर्स करू शकत नाही कारण हा सिंधूच्या लाईफचा प्रश्न आहे. तुला ती आवडत नाही ना, मग तू सिम्माला अशी जबरदस्ती का करतेस. तेवढ्यात राणी अन्वीला म्हणते की आली सिम्माची पपेट आली. तेव्हा राणी म्हणते की अन्वी तू शांतच राहा, जर तू काही केलं ना तर मी आजीला सांगल. अन्वी म्हणते की वा आजीची पिये, माझी कंप्लीट करायची नाही तुला आजीकडे, तर जा खुशाल कंप्लेंट कर. अन्वी म्हणते की आता राघव मामाला सुद्धा कळलंय की विशाल हा सिम्मासाठी सुटेबल आणि परफेक्ट नाहीये ते. तेव्हा तू खुशाल माझी कंप्लेंट आजीकडे कर. तेव्हा आता जे काही करायचं ना ते राघव मामालाच करू दे. तेव्हा राणीला मोठा धक्का बसतो. राणी म्हणते की अन्वी तुला काय म्हणायचंय, राघव काय करणार आहे, विशाल आणि सिंधूचं लग्न मोडणार आहे का. तर आता सिंधू अन्वीला गप्प बसवायला सांगते. इकडे आता विशालची आई राघवला म्हणते की माझ्या मुलावरती असे खोटे आरोप का करतोयस. तर राघव म्हणतो की मग मी खोटे आरोप करतो का, सांगा ना तुमच्या मुलाला दरवाजा उघडायला. मग राघव म्हणतो की तुमचा जर तुमच्या मुलावरती विश्वास आहे तर मग तो दरवाजा का उघडत नाही सांगा ना मला. रत्नाकर म्हणतो की विशाल आतमध्ये त्याच्या गर्लफ्रेंड बरोबरच आहे का. तर राघव म्हणतो मी खात्रीने सांगतो की विशाल आतमध्ये त्याच्या गर्लफ्रेंड सोबतच आहे. रत्नाकर म्हणतो राघव तुझा काहीतरी गैरसमज तर नाही होत ना. तर राघव म्हणतो मी माझ्या कानाने ऐकलंय, मी नक्कीच परफेक्ट सांगतो तुम्हाला. ते ऐकून आता विशालची आई विचार करते की आज या दोघांनी माझं काही ऐकलं नाही आणि आज या विशाल आणि काजलमुळे माझी मान खाली जाणार आहे. तर रत्नाकर म्हणतो की राघव तुझं म्हणणं जर असे असेल तर पुन्हा तू एकदा दरवाजा ठोठाव. तर विशाल पुन्हा दरवाजा वाजवत म्हणतो की विशाल दरवाजा उघड. तर विशालची आई म्हणते की राजेश्रीताई तुम्ही तरी राघवला सांगा ना, माझा मुलगा कधीच फसवणार नाही आणि माझा विश्वास तोडणार नाही. ऋतुराज म्हणतो की हे बघ राघव, गौरीताई काय म्हणतात ना त्यांच्याकडे लक्ष दे ना. तर रत्नाकर म्हणतो हे बघ ऋतुराज, हा सिंधूच्या आयुष्याचा प्रश्न आहे. इकडे आता राघव विशालच्या आईला म्हणतो की तुमचा मुलगा काहीही चुकीचे वागत नाही ना. तर विशालची आई म्हणते हो. मग राघव म्हणतो त्याला बाहेर यायला सांगा. इकडे आता काजल ही रडतच विशालच्या मिठीत येते आणि म्हणते की विशाल हे काय होऊन बसलं. विशाल म्हणतो की काय करतेस तू हे, आणि मी तुला अगोदर सांगत होतो तू माझं ऐकलं नाहीस. तर हात जोडतच विशाल काजलला म्हणतो की थांब जरा, मी तुझ्या हात जोडतो, मला विचार करू दे. आणि डोक्याला हात लावत विशाल विचार करू लागतो. तर आता इकडे राघव दरवाजाला थापाच मारत असतो. तेवढ्यात विशालची आई म्हणते की राजेश्रीताई राघवला काही सांगा ना. तर राजेश्री म्हणते की माझा राघव कधीच चुकीचा वागणार नाही. इकडे सिंधू आता अन्वीला म्हणते की अन्वी सांग ना, राघवने काय केलं. राघवने विशालला तर काही केलं नाही ना.
अन्वी म्हणते आत्तापर्यंत राघव मामाने विशालला काही केलं नाही, डोंट वरी सिम्मा, पण आता जे काही करेल ना ते सर्वांसमोर राघव मामाच करेन. राणी म्हणते की अन्वी काय करेन आता राघव. अन्वी म्हणते की मधुराणी मामी जरा शांत बस आणि काय होतं ते बघ. अन्वी म्हणते की राघव मामा आता विशालचं लग्न सिम्माशी होऊच देणार नाहीये. तर राणी म्हणते की मग आता तो काय करणार आहे. आणि आता मी स्वतः बघते की राघव या दोघांचं लग्न कसं मोडतो ते. अन्वी म्हणते की खुशाल जेवढे प्रयत्न करायचे ना तेवढे कर, तू काहीच करू शकणार नाही. अन्वी म्हणते की राघव मामाला तू सिम्माच्या अगोदरपासून ओळखते ना राणी मामी, मग तुला हे सुद्धा माहिती असेल की राघव मामा त्याला जे वाटतं ना तेच तो करतो. अन्वी दोघींनाही म्हणते की आता तुम्ही माझ्यासोबत बाहेर चला आणि स्वतःच्या डोळ्यांनी बघा राघव मामा काय करणार आहे ते. ते ऐकून राणी आणि सिंधू पटकन आता बाहेर येऊ लागतात. तर इकडे राजेश्री म्हणते की अहो आता काय करायचं. तर इकडे विशालची आई म्हणते की तुमचा मुलगा खोटं बोलतोय, माझा मुलगा अशी चूक कधीच करणार नाही. विशालची आई म्हणते की माझ्या मुलावरती असे घाणेरडे आरोप केलेले मी अजिबात ऐकून घेणार नाही. तर राघव म्हणतो की तुमचा मुलगा 2 मुलीच्या आयुष्याशी खेळतोय, मी असे होऊ देणार नाही. आणि पुन्हा आता राघव दरवाजा वाजवतो. ऋतुराज म्हणतो की राघव इतका वेळ झाला विशाल दरवाजा उघडत नाही, म्हणजे विशाल आतमध्ये नसेन. तर विशालची आई म्हणते बघितलं का. तर विशालची आई म्हणतं बघितलं का तुझा दादा काय म्हणतो. तर लगेच रिषभ म्हणतो मग आतमधून कडी कोणी लावली. आणि राघव पुराव्यासकट कधीच काही खोटं बोलत नाहीये. ऋतुराज म्हणतो हेही बरोबर आहे, मग आतमधून कडी कोणी लावली. तर आता विशालची आई म्हणते की हे अति होतंय. तेव्हा लगेच आयुष म्हणतो की माफ करा पण मी या फॅमिलीमधला नाहीये, तरी मी विशाल अंकलला एका बाईसोबत बघितलंय. ते ऐकून सर्वांना मोठा धक्का बसतो. आयुष म्हणतो की मी त्या एकमेकांना असं बघितलं की ते एकमेकांच्या एकदमच जवळ होते. तर आता ते ऐकून इकडे रेश्मा विचार करते की बिचारी सिंधू, तिच्या नवऱ्याने अगोदरच दुसऱ्यासोबत लग्न केलंय आणि आता होणाऱ्या नवऱ्याचं दुसऱ्याबरोबर अफेअर आहे. इकडे आता ऋतुराज विचार करतो की विशालची जर चूक झाली ना तर आता काही खरं नाही, तेव्हा मला दादाचीच बाजू घेऊन बोलावं लागेल. तेव्हा ऋतुराज म्हणतो की अन्वीचा मित्र, तुझा यामध्ये काही संबंध नाही आणि तू यामध्ये पडू नकोस, घरातले बाकीचे आहे ना ते बघून घेतील. राघव म्हणतो की का त्याने गप्प बसावं, तो खरं बोलतोय म्हणून का. तर रिषभ म्हणतो बरोबर आहे, अन्वी ही आयुष बरोबरच होती. राघव म्हणतो की मला विशालवर अगोदरच डाऊट होता आणि म्हणून आम्ही विशाल विरोधात पुरावे गोळा करतोय. तेवढ्यात आता सिंधू आणि राणी सुद्धा तिथे आलेले असतात. राघव म्हणतो की आणि हे सगळे करत असताना आयुषसुद्धा आमच्याबरोबर होता, म्हणून त्याला सर्व गोष्टी माहीत आहे. आणि तुमचा विश्वास जरी नसला ना तर मी खात्रीने सांगतो विशाल हा त्याच्या गर्लफ्रेंडसोबत आतमध्ये आहे. ते ऐकून सिंधू आणि राणीला मोठा धक्का बसतो. ते ऐकून राणी म्हणते की राघव विशाल किती चांगला मुलगा आहे ते आपल्या सर्वांनाच माहीत आहे, तेव्हा तो सिंधूला का फसवेन. तर राघव म्हणतो म्हणजे मी खोटं बोलतो का. तर विशालची आई म्हणते हो तू खोटंच बोलतोय. तेव्हा सिंधू म्हणते की 1 मिनिट, मला नाही वाटत राघव असं काही खोटं आणि मुद्दाम बोलतील म्हणून. सिंधू म्हणते की आपण सगळे आतच जाऊ ना आणि आत गेल्यानंतर खरं खोटं सगळ्यांच्या समोर येईन. ते ऐकून आता विशालची आई म्हणते की मला वाटलं की तुम्ही सगळे चांगले आणि समजूतदार माणसे असताल, तुम्ही माझ्या विशालवरती एवढे घाणेरडे आरोप कसे काय करू शकता. तेव्हा रत्नाकर म्हणतो की गौरीताई तुम्ही शांत व्हा, विशालवर कुणीही आरोप केलेले नाहीये आणि हा सिंधूच्या आयुष्याचा प्रश्न आहे. रत्नाकर म्हणतो तेव्हा खरं काय ते समजायलाच हवं. तर विशालची आई म्हणते की अहो पण तुमचा मुलगा कोणत्याही पुराव्याशिवाय माझ्या मुलावर आरोप करतोय त्याचं काय. विशालची आई म्हणते की जर हे खरं निघालं तर त्या क्षणी मी विशालच्या थोबाडात मारीन, आणि जर हे खोटं निघालं तर तुम्ही तुमच्या मुलाच्या थोबाडात माराल का. तर राजेश्री म्हणते तुम्ही सर्वांनी शांत व्हा, आपण यातून काहीतरी मार्ग काढू. तर आता राघव धक्के मारून दरवाजा तोडून उघडतो. तर आता विशाल आतमध्ये कॉटवर झोपलेला असतो आणि ते बघून सर्वांना मोठा धक्का बसतो. राघव हा इकडे तिकडे बघू लागतो. तर विशालची आई म्हणते की अरे कुणीतरी पाणी आणा. तर पटकन पाणी आणून विशालच्या तोंडावर मारतात आणि विशाल हा शुद्धीवर येण्याचे नाटक करतो. तर लगेच विशालची आई म्हणते की अरे विशाल तू इथे कसा आला. तर विशाल म्हणतो की आई मी फोनवर बोलत बोलत इथे आलो आणि त्यानंतर काय झालं मलाच काही कळलं नाही. ते ऐकून आता लगेचच राघव हा रागाने विशालची कॉलर पकडून विशालला ओढत आणतो आणि म्हणतो की 1 मिनिटात आता पुढच्या हा पोपटासारखा बोलायला लागेल आणि सांग विशाल ती बाई कोण होती. तर विशाल म्हणतो कोणती बाई. तर राघव म्हणतो की आतमध्ये तू जिच्यासोबत बोलत होता ती बाई. तर आता विशालने ज्यावेळेस दरवाजा बंद असतो त्यावेळेस खिडकीतून काजलला बाहेर पळून लावलेली असते आणि विशाल कॉटवर झोपलेला असतो. हे आता विशालच्या डोक्यात येते.
राघव म्हणतो की मी ज्या बाईबद्दल विचारतोय जी बाई तुझ्याबरोबर इथे बोलत होती. विशालची आई म्हणते की राजेश्री ताई काय म्हणाले होते मी, आहे का इथे कुणी बाई, आणि तुमचा मुलगा माझ्या मुलावर वाटेल ते आरोप करतोय. राजेश्री म्हणते की हे बघा गौरीताई, आपण कुणावरही असे आरोप करण्यापेक्षा बसून बोलून चर्चा करू. आणि लगेचच इकडे राग येऊन राघव विशालकडे बोट करत म्हणतो की आई हे माणसं खोटारडे आहेत आणि आता मला या विशाल सोबत यांचा सुद्धा डाऊट येतोय आणि विशालचं अफेअर आहे हे यांना सुद्धा माहिती आहे, मी तुम्हाला खात्रीने सांगतो. ते ऐकून आता विशाल आणि त्याच्या आईला मोठा धक्का बसलेला असतो. तो की यांना विशालच्या अफेअरबद्दल माहिती आहे म्हणून त्या विशालला पाठीशी घालतायत. तर अन्वी म्हणते की एकदम बरोबर बोलला मामा. अन्वी म्हणते की आम्ही सुद्धा विशालला एका बाईसोबत हक करताना बघितलंय. तेव्हा अन्वी म्हणते की राघव मामा एकदम बरोबर करतोय. तर सिंधू आणि राणी आता राघवकडे बघू लागतात. अन्वी म्हणते की हा सिम्हाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तेव्हा राजेश्री आई प्लीज राघव मामाला जे इंट्रोडक्शन करायचं ना ते करू दे, त्याला कुणी अडवू नका. तर आता इकडे लगेच आयुष म्हणतो की अन्वी आपण त्या बाईला बाहेर जाऊन शोधूयात. तर अन्वी म्हणते की अगदी बरोबर. तर अन्वी आणि आयुष लगेचच विशालच्या गर्लफ्रेंडला शोधण्यासाठी बाहेर जातात. तर इकडे आता विशाल हा पुढे येत म्हणतो की माझं सिंधूवरती प्रेम आहे आणि मी सिंधूशीच लग्न करणार आहे राघव. ते ऐकून राघवचा राग अनावर होतो आणि पिसाळलेला राघव एका क्षणात झटकन आता विशालच्या कानाखाली मारतो. विशालच्या कानाखाली मारताच विशालच्या डोळ्यातून धूर निघालेला असतो आणि सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो. तर विशाल म्हणतो की आजपर्यंत तू माझ्यावरती जे आरोप केले त्याला काही पुरावा आहे का राघव. तर राघव म्हणतो की मी स्वतः पुरावा आहे आणि मी स्वतः हे सर्व माझ्या कानाने ऐकलंय. राघव म्हणतो की आतमध्ये रूममध्ये जेव्हा तू तुझ्या गर्लफ्रेंडसोबत होता ना, तुमचं सर्व बोलणं मी माझ्या कानाने ऐकलं. आणि बोट करत राघव आता विशालला म्हणतो की एक गोष्ट तू सुद्धा लक्षात ठेव विशाल, मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुझं आणि सिंधूचं लग्न मी होऊ देणार नाही. ते ऐकून आता विशालला मोठा धक्का बसलेला असतो. तर राणीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. तर आता राघवने विशालचा खरा चेहरा समोर आणून विशालची धुलाई केलेली असते आणि स्वतःच मी सर्व कानाने ऐकलं तेव्हा पुराव्याची गरज काय, असे आता राघवने विशालला सांगितलेले असते. आणि राघवचे ते बोलणे ऐकून आता राजेश्री, रत्नाकर, सिंधू आणि राणीला मोठा धक्का बसलेला असतो. आणि त्या क्षणी आता विशालच्या आईने तिचा चेहरा खाली घातलेला असतो. तर आता इकडे अन्वी आणि आयुष बाहेर गेलेले असतात. तर आता अन्वी आणि आयुष आता काजलला कसे रंगेहात पकडून आतमध्ये घेऊन येतात आणि विशालचा खरा चेहरा, विशालचे हे काजलसोबत अफेअर असून काजल आणि विशाल हे दोघे प्रेमात पडल्याचे आता आयुष आणि अन्वीने समोर आणून राघव विशालची कशी घराबाहेर हकालपट्टी करतो आणि पुन्हा राजेश्री आणि रत्नाकर आता राघव आणि सिंधूचे कसे लग्न लावतात हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.